मुंबईत सध्या ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। यामुळे नागरिकांना गैरसोयींना सामोरं जावं लागतंय। काँक्रिटीकरणासाठी लागणारा वेळ लक्षात घेता खुद्द मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी आता यात लक्ष घातलंय। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी पालिकेचं झिरो टॉलरन्स धोरण आहे। कामाचा दर्जा गुणवत्ता याच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशा स्पष्ट सूचना गगराणी यांनी कंत्राटदारांना दिल्यात। 31 मे पर्यंत प्राधान्यक्रम ठरवून कामं वेगानं पूर्ण झालीच पाहिजेत असे स्पष्ट निर्देश गगराणी यांनी दिले। मुंबईत सध्या पालिकेकडून पहिल्या टप्प्यात 324 किलोमीटर लांबीचे एकूण 698 रस्ते तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटर लांबीचे 1420 रस्ते अशा एकूण 701 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे। यातील पहिल्या टप्प्यातील 75% तर दुसऱ्या टप्प्यातील 50% काम 31 मे पूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे। या कामासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनीही कंत्राटदारांना काही सूचना केल्या आहेत। कंत्राटदारांनी एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती पूर्ण करावीत। काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा गुणवत्ता चांगली राहावी यासाठी गुणवत्ता देखरेख संस्थेबरोबरच अभियंत्यांनीही दक्षता घ्यावी। काँक्रीट प्लांट पासून ते काँक्रीट रस्त्यावर क्युरिंग करण्यापर्यंतच्या कामांवरती देखरेख ठेवावी असं अभिजित बांगर यांनी सांगितलंय। मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली ही काँक्रिटीकरणाची कामं आयुक्तांच्या निर्देशानुसार 31 मे पर्यंत पूर्ण होणार का आणि मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार का हे येणारा काळच सांगेल। तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा।